नंदुरबार लोकसभा 2024 या निवडणुकीकरिता बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून मी रोहिदास वडवी उमेदवारी दाखल केली असून प्रचार प्रसार सुरू आहे। तर या निमित्तानं मी माझा जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी लिहून दिलेला आहे। या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे आहेत, या नंदुरबार बहुल जिल्ह्यात 1985 पासून अनुसूचित 5 घोषित आहे, परंतु प्रस्थापित जे पॉलिटिकल पार्टी आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी आजपर्यंत सभागृहामध्ये आवाज उठवला नाही। म्हणून मला जनतेने, मला या मतदारसंघातील समाजाने मला जर संधी दिली तर मी ती अनुसूचित 5 100% मी इम्प्लिमेंट करण्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवीन। त्यामुळे या जिल्ह्यातील जे स्थलांतराचे प्रमाण आहे त्यांना त्या स्थानिक पातळीवर निश्चितच रोजगार मिळणार असं मला वाटतंय। त्याच पद्धतीने नर्मदा बॅरेज असेल, उकाईवरील डॅम असेल, त्याच पद्धतीने तापी नदीवरील ज्या बॅरेजेस बांधून ठेवले आहेत ते जवळजवळ 15 वर्षापासून पाणी आहे त्या तापी नदीमध्ये, परंतु या जिल्ह्यातील जनतेला जे प्रस्थापित पार्टी आहे त्यांनी पिण्यासाठी अथवा सिंचनासाठी त्यांनी सोय केलेली नाही आहे। मला जर जनतेने संधी दिली तर निश्चितच मी सभागृहामध्ये आवाज उठवीन। त्याच पद्धतीने 1990 पासून या जिल्ह्यासाठी MIDC मंजूर आहेत। ती MIDC सुरू करण्यासाठी आजपर्यंत काँग्रेस असेल या BJP असेल त्यांनी ती सुरू करण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे मला जर संधी दिली तर मी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी MIDC निश्चित सुरू करण्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवेन। तसेच या जिल्ह्यातील जो सिंचनाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, हा प्रश्न मी सभागृहामध्ये मांडण्यासाठी निश्चित मी प्रयत्न करणार आहे। तसेच या जिल्ह्यातील जे आदिवासी विकास मंत्री आहेत, माजी असेल आजी असेल, त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर आदिवासी वसतिगृहातील DBTचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु त्यांनी तो मुद्दा सोडवण्यासाठी सभागृहामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे आमच्या आदिवासी समाजातील विद्यार्थी यांना त्या DBTमुळे त्यांच्या शिक्षणापासून वंचित करण्याचे एक फार मोठं षड्यंत्र केलं जात आहे। म्हणून मला संधी मिळाली तर मी तो DBTचा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित 100% मी प्रयत्न करणार। त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये रोजगाराचा प्रश्न आहेत, त्याच पद्धतीने या व्यवस्थेने आजी माजी जे आता प्रस्थापित पार्टी आहे त्यांनी संपूर्णपणे शिक्षणाचे खाजगीकरण करून आम्हाला पुन्हा एकलव्य बनवण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे। मला जर संधी मिळाली तर मी त्या खाजगीकरणाचं मी सरकारीकरण करण्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवणार। यासाठी मी या नंदुरबार जिल्ह्यामधून लोकसभेची उमेदवारी दाखल केली आहे। धन्यवाद। तरी माझी या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की या निवडणुकीसाठी माझं निशाणी आहे, बॅटरी क्रमांक आहे 10, याच्यावर आपण आपले अमूल्य मत देऊन मला बहुमताने निवडून द्यावे असं मी आपल्या समोर विनंती करीत आहोत।